तुमचं बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज ना आपण कोणतीही रेसिपी पाहणार नाहीये। काल अक्षय तृतीया होती। अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्ही काय काय केलं ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आता अक्षय तृतीया म्हटलं तर गोडाधोडाचं काहीतरी बनलंच पाहिजे। तर सकाळ सकाळ घरी ना पुरणपोळ्या बनल्या होत्या। मम्मीने आणि मी मिळून ह्या गरमागरम अशा पुरणपोळ्या बनवून घेतल्या। पुरणपोळीना तेलामध्येच अगदी खरपूस अशी भाजून घेतली आणि त्यानंतर वरून पुरणपोळीला तूप लावलं। आता काही जण अक्षय तृतीयेच्या दिवशी आमरसपुरी बनवतात, काही पुरणपोळी बनवतात। प्रत्येकाकडे वेगवेगळं काय काय बनवण्याची प्रथा असते। आंबा आम्ही सोबत खायला ठेवलेला आणि पुरणपोळी खूप दिवस झालं घरी बनली नव्हती, म्हणून म्हटलं आता आजच्या दिवशी आपण पुरणपोळीचाच बेत करूया। मस्त अशा ह्या गरमागरम पुरणपोळ्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर ना आज आमरसऐवजी हा थिक असा मँगो शेक बनवला। त्याच्यामध्ये ना थोडंसं मिल्क मेड आणि फ्रेश क्रीम सुद्धा ॲड केलं। बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवली होती, तोपर्यंत म्हटलं छान असं आवरून घेऊया। सणासुदीच्या दिवशी ना प्रत्येकालाच आवरायला आवडतं। कुठे बाहेर जायचं नव्हतं, त्याच्यामुळे अगदी सिंपलच आवरलं। थोडीशी ब्राऊन कलरची लिपस्टिक लावले आणि त्याच्यानंतर ना आयब्रो पेन्सिलने आयब्रो केले आणि मग आपल्या ज्या पापण्या असतात ना त्यासुद्धा आयब्रो पेन्सिलने ब्रश केल्या ना की छान वाटतात दिसायला, लांबलचक दिसतात पापण्या। अगदी थोडंसं फाउंडेशन, पावडर, लिपस्टिक आणि आयब्रो पेन्सिल एवढाच मेकअप केला होता। लिपस्टिकच्या बाजूने ना थोडंसं लिप लायनर लावून घेतलं। मस्त असा ड्रेस सुद्धा चेंज करून घेतला। या पट्ट्यानं मी बड्डेच्या टायमिंगला बनवून घेतलेल्या, पण इतके दिवस झाले त्या घातल्याच नव्हत्या। म्हटलं आज अक्षय तृतीया काहीतरी नवीन घालावं, मग त्याच्यामुळे हे पैंजण घातलेले। एरवी काही डेली यूजला आपण हे पैंजण वगैरे असं घालणं होत नाही। माझं आवरून झाल्यानंतर ना मम्मीने सुद्धा मस्त असं आवरून घेतलं होतं। इथे मम्मी आणि मी अगदी छान अशा रेडी झालो आणि त्यानंतर आम्ही देवपूजा करून घेतली। आता ना उरलेला बाकीचा स्वयंपाक बनवायला घेतला। पुरणपोळ्या तर बनवून झालेला, मँगो शेक सुद्धा बनवून झाला होता, भात लावून झाला होता। इथे कटाच्या आमटीची तयारी सुरू झाली। ह्या ना ज्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये रेसिपीज दाखवल्या त्या सगळ्या रेसिपी आपण ऑलरेडी चॅनलवरती दाखवलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी पूर्ण रेसिपी इथे कोणतीही दाखवत बसलेली नाहीये। कटाच्या आमटीला फोडणी दिल्यानंतर मस्त तिला 2-3 उकळे येण्यासाठी ठेवून दिलं बाजूला आणि ना दुसऱ्या कढईवरती इथे तेल गरम करून घेतलं पापड तळण्यासाठी आणि भजी तळण्यासाठी। अगदी मस्त गरमागरम कुरड्या, साबुदाण्याचे आणि उडद्याचे पापड फ्राय करून घेतले। इथे सगळे पापड फ्राय करून झाले होते। त्याच्यानंतर भजी तळायला घेतले।
अगदी गरमागरम टम्म फुललेले हे गोल भजी बनवले होते आज। स्वयंपाकाची सगळी तयारी झाल्यावरती ना नैवेद्याचं ताट वाढायला घेतलं होतं। गरमागरम असा हा भात घेतला, कटाची आमटी घेतली, हातीचा मँगो शेक घेतला, पुरणपोळ्या घेतल्या होत्या 2। इथे ना आंबा कट करून घेतला होता। अक्षय तृतीयेच्या दिवशी ना आंब्याला खूप जास्त महत्त्व असतं। त्याच्यानंतर थोडंफार सलाड घेतलं होतं, कुरडई, पापड ठेवले आणि भजी ठेवली। भातावरती छान अशी तुपाची धार टाकून घेतली, थोडीशी साखर टाकली आणि एक तुळशीचं पान घेतलं आणि तुम्ही इथे पाहू शकता हे नैवेद्याचं ताट आपलं अगदी छान असं बनवून तयार आहे। अक्षय तृतीयाच्या दिवशी ना पिवळी मोहरी, कवड्या किंवा हळकुंड, धने हे खरेदी केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते। इथे ना आम्ही पिवळ्या कवड्या आणल्या होत्या, त्याची पूजा करून घेतली मम्मीनी। त्यानंतर ना देवाला नैवेद्याचं ताट दाखवलं आणि पूजा करून घेतली। काही लोक अक्षय तृतीयाच्या दिवशी ना कलश स्थापना सुद्धा करतात। मम्मीची पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मी सुद्धा देवाच्या पाया पडून घेतल्या। त्यानंतर संध्याकाळी बाहेर जायचं होतं म्हणून मी पुन्हा अगदी छान असं आवरलं होतं। इथे आम्ही ज्वेलर शॉपमध्ये गेलो होतो। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, त्याच्यामुळे या दिवशी थोडं का होईना सोनं खरेदी करायचं असतं। इथे हे जे तुम्ही मणी पाहताय ना हे अगदी 300-350 रुपयाला एक मणी भेटतो। तुम्हाला खूप जास्त घेणं नाही झालं ना तर तुम्ही अशा पद्धतीचे 1-2 मणी सुद्धा घेऊ शकता। इथे ना मण्यांमध्ये भरपूर व्हरायटी आहे। जे खूप मोठं सोनं करू शकतात ना त्यांनी केलं तरी चालेल, आणि ज्यांना जमत नसेल ना ते लोक अशा पद्धतीचे मणी नक्कीच घेऊ शकतात। त्याच्यानंतर ना तुम्ही चांदी सुद्धा घेऊ शकता। चांदीच्या रिंग खूप स्वस्त पडतात, अगदी 300-400 पासून चांदीच्या अंगठ्या भेटतात। इथून थोडीफार शॉपिंग करून झाल्यानंतर ना आम्ही दगडूशेठला जाण्यासाठी निघालो। वाटेमध्ये एका ठिकाणी थांबून हा लिंबू सोडा घेतला होता मी, छान लागला एकदम। पुढे आल्यावरती ना दगडूशेठला आंब्याची सजावट केली होती आणि ना आज दगडूशेठ गणपतीला प्रचंड गर्दी होती। अगदी तुळशीबागेपासून रांगा लागलेल्या होत्या। ज्यांना ना खूप लाईनीमध्ये उभं राहायचं नसेल त्यांच्यासाठी इथे तात्काळ दर्शनाची सोय केली होती। 100 रुपये पर पर्सन असा इथे पास होता तात्काळ दर्शनासाठी। आम्ही सुद्धा इथून ना पासच घेतले आणि ना तात्काळ दर्शन करून आलो। अगदी 10 मिनिटांमध्ये दर्शन झालं। 11,000 आंब्यांनी इथे गणपती बाप्पांची सजावट केली होती आणि तुम्ही आजूबाजूला जिथे कुठे पाहिला तिथे सगळे तुम्हाला आंबेच आंबे दिसले असतील। आंब्याची पानं आणि आंबे फक्त इतकंच वापरून त्यांनी ना इथे मंदिराची खूप सुंदर अशी सजावट केली होती। बऱ्याच लांबून ना लोक ही सजावट पाहण्यासाठी आले होते। तात्काळ दर्शन घेतल्यामुळे ना दर्शन खूप पटकन झालं। त्यानंतर इथे गाभाऱ्यात थांबण्यासाठी जागा सुद्धा होती, त्याच्यामुळे मी बराच वेळ इथे गाभाऱ्यात थांबून गणपती बाप्पांचं अगदी छान डोळे भरून दर्शन घेतलं। तिथल्या ब्राह्मण काकांनी हे नारळ सुद्धा दिले होते आम्हाला आणि तुम्ही इथे पाहू शकता। संध्याकाळी दगडूशेठ गणपतीच्या मंदिराची जी सजावट आहे ना ती अगदी पाहण्यासारखी होती। मंदिर खूप सुंदर दिसत होतं। एकंदरीत ना आज अक्षय तृतीयाचा दिवस खूप जास्त छान होता। आज ना आपल्या चॅनलवरती कोणतीही रेसिपी आलेली नाही आहे। मी म्हटलं की अशा पद्धतीने थोडंसं तुम्हाला डेली रुटीन शेअर करते किंवा छोटासा एक व्लॉग टाकते। तुम्हाला जर अशा टाईपचे व्हिडिओ आवडत असतील ना तरी मला कमेंट करून नक्की सांगा। आपण पुढे अशा प्रकारचे अजून छान छान व्हिडिओज घेऊन येऊ। तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला ना हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।